नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की सन 2026-27 या वर्षाचे RTE 25% ऑनलाईन प्रवेश निवड यादी जाहीर करण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने सन 2026-27मध्ये RTEच्या 25% ऑनलाईन प्रवेशाची सोडत म्हणजे लॉटरी सोमवारी 6 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आली होती. त्यानुसार 25% प्रवेश शाळानिहाय निवड यादी जाहीर करणे आवश्यक आहे. तर या यादीच्या संदर्भामध्ये RTEमध्ये जे 25% ऑनलाईन प्रवेश मिळतात ते सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन सोडत असते. ती ऑनलाईन स्वरूपामध्ये लॉटरी काढली जाते आणि त्या लॉटरीनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी जे या शाळांची मागणी केलेली असते ती मागणीनुसार त्यांना शाळा अलॉट केलेल्या असतात. त्यांच्या अंतरानुसार त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेतील माहितीनुसार ऑनलाईन प्रकारे ही लॉटरी होते. इथे कुठल्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप नसतो. आणि ही यादीच्या संदर्भात 6 एप्रिलला लॉटरी काढण्यात आली होती आणि त्या निवड झालेल्या बालकांची यादी 10/4/2026 रोजी ऑनलाईन जाहीर करण्याबाबत हे पत्र आहे. तसेच निवड यादी जाहीर करताना पहिली फेरी ही 1 किलोमीटरपर्यंत, दुसरी फेरी ही 1 किलोमीटर ते 3 किलोमीटरपर्यंत आणि तिसरी फेरी हे 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरपर्यंत आणि चौथी अंतिम फेरी जी असेल ती 5 किलोमीटरच्या त्यापुढील असेल. आणि दिव्यांग आरक्षणासाठी सुद्धा हेच सूत्र आपल्याला वापरायचं असं संदर्भात यात सांगितलेलं आहे. मग ही पहिली फेरीची यादी जी जाहीर झालेली आहे ते घरापासून 1 किलोमीटर अंतरपर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्यांची निवड करण्यासंदर्भातली ही लॉटरी पद्धत असेल. जी लॉटरीद्वारे निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी आहे तर दोन्ही एकाच वेळी जाहीर करण्यात याव्यात असे यात म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या बालकांचा या पहिल्या यादीत नंबर त्यांना अलॉट केलेले नसतील, शाळा अलॉट केलेल्या नसतील तर त्या शाळांची त्या विद्यार्थ्यांची बालकांची नावंसुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये निवड करताना जाहीर करावेत असे यात म्हटलेलं आहे. RTE 25% प्रवेश निश्चित केलेल्या पालकांना दिनांक 10/4/2000 पासून SMS पाठवण्यात यावा आणि निवड यादीतील प्रवेश सुरू असताना कोणत्याही परिस्थितीतील प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS वगैरे करू नयेत असे यात म्हटलेलं आहे. आणि सन 2025-26च्या RTE 25% प्रवेश प्रक्रियेची जी कार्यवाही आहे ती 10/4/2026 रोजी जाहीर केलेल्या यादीनंतर बालकांच्या पालकांनी त्यांच्या शाळेचा प्रवेश जो आहे तो 10/4 ते 20/4 म्हणजे 20 एप्रिलपर्यंत पूर्ण करायचा आहे आणि त्या संदर्भात ही प्रक्रिया होणार आहे असं शिक्षण संचालनालय प्राथमिक यांचं हे पत्र आहे. हे पत्र महत्त्वपूर्ण आहे. अनेक पालक आपल्या बालकांसाठी RTE 25% प्रवेशसाठी वाट बघत असतात आणि यात संबंधित पालकांना एक आनंदाची गोष्ट असते की आपल्या बालकाचा नंबर 25% प्रवेशमध्ये नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळू शकेल यासाठी प्रयत्न असतो. शासनाची ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि त्यात ज्या बालकांची निवड झालेली असेल, ज्यांना 1 किलोमीटरपर्यंत शाळा मिळाली असेल त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्यांचा अजूनही प्रतीक्षा यादीतील यादीमध्ये नाव असेल त्यांनीसुद्धा पुढील यादीसाठी वाट बघणं अपेक्षित आहे. त्यांनाही शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मनापासून धन्यवाद.